बघू अगोदर ह्याला पहिलं बघून न्यायचं मित्रांनो. बघून का न्यायचं? तर मित्रांनो याचं जी वळ आहे ते पहिल्यापासूनच आहे. ती वळ जी आहे ती पहिल्यापासूनच आहे. त्यामुळं कसं भविष्यात काय अडचणी होईल म्हणून हा व्हिडिओ मध्ये दाखवते. वळ कमरेच्या वर एक वळ आहे, ऑपरेशन झालेलं त्याचं वळ पहिल्यापासूनच आहे. हा अंगाला काय मारहाण आहे का बघूया. अंगाला सुद्धा मारहाण आहे मित्रांनो हे बघा. मारले की तर एकच नमुन्याचा असा आहे असं नाही. सरंकड बघ सरंकड. हा बघ तिकडं हात खाली घे. हा कळतंय नाही मराठी बोललेलं. सोशल मीडियावर टाकत कोणाच काळजी नाही सर. ते जातो त्याच्या विचारांचा कल्याण करेल. तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर. आज आपण हे गावामध्ये आलोय. हे गाव मंगळवेढ्यापासून थोडं पुढं आहे, मरोड्याच्या पुढं आहे. त्या गावचं नाव काय? बालाजीनगर, तालुका मंगळवेढा आहे. तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. तर मित्रांनो इथं नव भारत म्हणून एक अकॅडमी आहे. त्या अकॅडमीच्या परिसरात आपल्याला माहिती आली होती सकाळी. तर या ठिकाणी येऊन पोहोचलोय आपण. हा जो बेवारस सदस्य आहे तो काल रात्री या ठिकाणी आलाय असं हे मावशी सांगत आहेत. पण आता हे बोलत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हे आहे. हे बोलत नाही म्हणजे तर घरचा शोध लावून आपल्याकडे खूप कठीण जाणार आहे. तर आता नेमकं ही कसा आला, कुठं आला याची माहिती विचारू. तर हे किती वाजता आलाय काल? किती वाजता आला रे? रात्री 10:30. तुमचं नाव सांगा बघा. संगीता कोठे. संगीता कोठे. बरं तुम्ही इथंच असता काय? हो ही माझीच अकॅडमी. तुमची अकॅडमी आहे. बरं हे जो माणूस आहे कधी आला या ठिकाणी? 10:30 वाजता. रात्री. बरं काय बोलणं वगैरे काही? काहीच बोलणं वगैरे काही नाही. रात्री एवढा ताण लागली होती. 3 तांबे पाणी पिलं ते. बरं. आणि जेवायला मुलाने दिले. 3 चपात्या खाल्ल्या. सकाळी आल्यानंतर काय त्याला हानमार झालेले वगैरे काय होतं का त्याला? काही हात दोन्ही सुजलेले मला दिसतात. मग हाय असं चाललेलं होतं ते. ही सकाळपर्यंत डाएट ही मुलं करताना हात करून मागायला लागल्यावर ह्यांनी सगळ्यांनी डाएट दिली. बरं. मटकी नाश्ता सकाळी. परत मी आले 9:30 वाजता मी आल्यावर परत पोराने मी म्हणलं जरा कपडे बिपडे काढ रे, असू दे कुठला आलाय काय आपल्याला काय कळलं. मग त्याच्यामुळे काय म्हणलं, हे माझ्या मोठ्या मुलानं काय केलं, ह्याला ओढत नेलं. तिकडून नेल्यावर कपडे काढले. कपडे ह्याने बाहेर त्यात फेकले. मग ह्या मुलाची शर्ट दिलं. शर्ट जुन्या कपड्यात काय आधार कार्ड वगैरे काय निघलं का? निघले नाही जवळ नाहीच काय. ती परत ती कपडे घालले नाही. मुलांना म्हणलं कापड घालतो का नाही असं म्हणल्यावर ह्यानं उभा राहून कापड घातलं. प्रवीणनं कापड घातल्यावर बसला. परत नाश्ता सगळ्यांबरोबर नाश्ता खाल्ला. परत याने काय खायला लागलो तर तुम्ही खारी अशी काय तर खात होती. त्यांच्याकडून मागून घेतला. इथं बसून खाल्ला. बिस्किट दिली लेकराने, बिस्किट पण खाल्ले. तर मित्रांनो ह्या परिसरात बेवारस व्यक्ती आढळून आलेला आहे. आता हे कर्नाटक आणि महाराष्ट्र बाउंड्रीवरचं गाव, त्यामुळं हा नेमकं महाराष्ट्रातला आहे का कर्नाटकातला आहे हे आपल्याला माहित नाही. आणि सगळ्यात महत्वाची बाजू की कर्नाटक भागामध्ये आपल्यासारखे महाराष्ट्रात जसे आश्रम आहेत बेवारस लोकांचे, अनाथ लोकांचे, तसे कर्नाटकमध्ये एक आश्रम नाही. त्यामुळं कर्नाटकातले काही सदस्य मंडळी जाणून बुजून महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या गावावर असे माणसं आणून सोडायचं काम करतात. पण महाराष्ट्रात सापडलेला माणूस हा आपलाच असतो आणि त्याला आधाराची गरज असते. त्याचा घरचा शोध लागतंय न लागत त्या नंतरचा भाग झाला. पण सध्या त्याला आहे आधाराची गरज. तर यांनी एक दिवस त्याला आधार दिलं. एक दिवसासाठी माणूस म्हणून एक हात मदतीचा केला. तर वेळ न घालवता थोडंफार आपण प्रयत्न करू. काय बोलतंय का? नाही बोलला तर आपल्या नियमाप्रमाणे त्याला घेऊन जाऊ.
महाराष्ट्रात मोडल्या असल्यामुळे काही टेन्शन नाही. कर्नाटकमध्ये असतं तर प्रोसेस वेगळी आली असती. होय. तर तो महाराष्ट्रात आहे. सध्या घरचा शोध घेणे हा आपलं काम राहील. घरचा शोध लागत नसेल तर पोलीस व्हेरिफिकेशन करणे आणि आयुष्यभराचा आधार देणे हे नंतरचा भाग. हो. तर बघू त्याचं काय हालचाल वगैरे काय आपल्याला कळतंय का. उठा. आम काय तुम्हाला मराठी बोलतो का हिंदी. काहीच ती बोलतच नाही बघा सर कसं. नाव काय तुझं नाव. तर मित्रांनो बोलायच्या मानसिकतेतला गडी नाही. उठतोय भाऊ खडा जाऊ उठो. हळू हळूच उठ. धर रे इकडे हात धर रे. उठतोय म्हणाला. उठते. शांत आहे. मारहाण वगैरे काय झाली का बघू अगोदर ह्याला पहिलं. अरे बघून न्यायचं मित्रांनो. बघून का न्यायचं. तर मित्रांनो याचं जी वळ आहे ते पहिल्यापासूनच आहे. ती वळ जी आहे ती पहिल्यापासूनच आहे. त्यामुळं कसं भविष्यात काय अडचणी होईल म्हणून हा व्हिडिओ मध्ये दाखवते. वळ कमरेच्या वर एक वळ आहे. ऑपरेशन झालेलं त्याचं वळ पहिल्यापासूनच आहे. हा तर अंगाला काय मारहाण आहे का बघूया. हा अंगाला सुद्धा मारहाण आहे मित्रांनो. हे बघा. हा मारले घेऊ. तर कानाला शरीराला हे पहिल्याच आहे. कानापाशी पण हा पहिल्याच विषय आहे. इकडे बघ भाऊ. कानापाशी पण पहिल्याच आहे. आणि जे हात सुजले असं कर. जे हात सुजलेले आहेत दिसतंय तुम्हाला. तर हा सगळा विषय पहिल्याच आहे. आपण आश्रममध्ये नेण्यापूर्वीचा विषय. तर हे मी का दाखवते तर तुम्हाला कारण सांगतो. तर हात सुजलेत म्हणजे हा पहिल्याच आहे. आणि इथं त्याच्या टीका आहे. म्हणजे आता ते नेमकं काय विषय. इथं ऑपरेशन म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी किडनी असती. तर भविष्यात त्याचं काय त्याच्या भूतकाळामध्ये तसा काय विषय झाला आहे का. विकली का काढून घेतली का याच्याशी आपला काही संबंध नाही. पण हे अगोदरचं आहे. याच्यात आपलं कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही. तर रेस्क्यू करताना या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात का ठेवतो. आपल्याकडे आल्यानंतर परत मेडिकल झाल्यानंतर परत काय होतं की अरे ह्या माणसाचा अशाची अडचण आहे. किती दिवस आला तुमच्याकडे आहे. रस्त्यावरून येताना त्याची ही अडचण आहे. हा आपल्याकडं पुरावा म्हणून युट्यूबला राहतो. तर वेळ न घालवता ह्याला आधाराची गरज आहे. हे निष्पन्न होत आहे. त्याला आधार देण्यासाठी आपण नक्कीच पंढरपूरला आपल्या बिंग ह्युमन पंढरपूर अनाथ आश्रममध्ये याला आपण आता घेऊन जातोय. तर चला बघू कसं काय विषय होतोय. अजून प्रवास करायचा आहे. वारी आहे. पंढरपुरात गर्दी आहे. तर चला चला. रागत दिसतोय मला. टेन्शन आहे. टेन्शन ओके डन डन. चला तर मित्रांनो गाडीत बसवलेला आहे. तर नव भारत अकॅडमी परिवाराच्या वतीने या व्यक्तीची माहिती आपल्याला देण्यात आलेली होती. आणि या ठिकाणी आपण 40 किलोमीटरचा प्रवास आहे. घेऊन जाऊन 80 किलोमीटरचा प्रवास. तर जिथं गरज आहे तिथपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं. कारण माणूस म्हणून एक हातमजुरीचा कुणाला द्यायचा असतो. जो रोडच्या कडेला कचऱ्यात बेवारस अवस्थेत आपलं आयुष्य जगते ना. त्याच्यापाशी आधार कार्ड आहे ना. त्याची ओळख आहे ना. त्याची आयडेंटिटी आहे. फक्त त्याला माणूस म्हणून आपण मदत करतो आणि माणूस म्हणून घेऊन जातोय. तर धन्यवाद तुमच्या सर्वांचं माहिती दिल्याबद्दल. तर चला आता आम्ही जातो. तर पुढे व्यापार पंढरपूर वारी आहे. चला रामकृष्ण. चला मित्रांनो आपल्याला बेनिफिट काय माहिती आहे का. आपल्याला ही पास दिलाय पोलिसांनी. त्यामुळे फिरायची अडचण येत नाही आपल्याला. तर पोलीस स्टेशनला पास दिलाय. तर आपण पंढरपूरला जरी गेलो तर आपल्या डायरेक्ट गाडी आत सोडते. टेन्शन नाही. तर चला वेळ न घालवता पंढरपूरला जाऊ. तर मित्रांनो भाव किती निवांत बसलाय बघा. एकदम ओके मध्ये. तर असा हा आपला पंढरपूरचा रोड. कारण पंढरपूर सोडल्यानंतर मित्रांनो लय करमत नाही बरं का. पंढरपूरची ओढच वेगळी आहे. पंढरपुरातनं बाहेर आले की असं वाटतं कधी पंढरपूरला जातोय. तर चला वेळ न घालवता पंढरपूरला जाऊया. निसर्गरम्य असं वातावरण. आता आपण या भाऊला घेतलंय गाडीला बसलोय. थेट पंढरपूरला पोहोचू. पंढरपूरला पोहोचल्यानंतर आश्रमला जायचं आहे. आश्रमला गेल्यानंतर याची जे स्वच्छता करू आणि त्याच्यानंतर याला एक हक्काचा आधार द्यायचा आपण काम करूया.
तर मित्रांनो सर्व तुमच्या मदतीमुळे शक्य होतंय. एवढ्या लांब ह्या माणसाला आपण घेऊन जातो. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर आपण आता आश्रमला जातो. तर मित्रांनो आषाढी वारीची लगबग दर्शन लाईन कुठे किती लांब आहे बघा तुम्हाला लक्षात येईल. तर जवळपास मंदिरापासून 1 किलोमीटर लांब दर्शन रांग आहे आणि सरळ नाही, गोल 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 फिरत जायचं आहे. त्यामुळं ही दर्शन बारी तिथनं सुरू झाली आता. आणि पत्र्या शेडमधनं गोल फिरावं लागतं, स्मशानभूमीच्या शेडमधनं गोल फिरावं लागतं. तर एवढी दर्शनाला मोठी बारी. आणि आज हे जे लोक दर्शनाला उभारलेत ना यांचा नंबर मला वाटतं उद्या संध्याकाळी येणार. आता हे लोक उभारले. तर मित्रांनो विठ्ठलाच्या भक्तीचा आणि विठ्ठलाच्या भेटीचा लळा तुम्हाला पाहू शकतो मी गर्दी किती या ठिकाणी. आणि एवढ्या गर्दीतनं भाविक भक्त दर्शनाला जातात. तर आज पंढरपूरची वारी लवकरच येणार आहे. 25 तारखेला एकादशी आहे आणि आपलं समाजकार्य चालूच आहे. 2 सदस्य आता आपण घेऊन आश्रमला चाललोय. वारी जरी चालू असली तरी आपली सेवा आपण बंद पडू देत नाही. मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्याला पास देण्यात आला, जेणेकरून आपल्याला रेस्क्यूचा अडथळा होऊ नये याच्यासाठी हा पास आपल्याला देण्यात आला. आणि आज हे पास नसता तर आपल्याला गाडी हातभार करायला अडचण झाली असती. तर आपल्याकडे नाही ॲम्ब्युलन्स असते तर आपल्याला पासची गरज लागली नसती. पण ॲम्ब्युलन्स नसल्यामुळं आपल्याला पोलीस स्टेशनच्या मार्फत पास घेऊन अशी आपण मदत करतोय. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आपण डायरेक्ट आश्रमला आहोत. चलो चलो बारिश आ गया, भागो भागो चलो भागो. तर मित्रांनो केस वगैरे जास्त नाही, पण आपण आणल्यासारखं दाढी थोडी वाटते. दाढी वगैरे कट करू आणि आंघोळीला घे. बरोबर बघ. घाण आहे बघा केस बघा. हो दिसते काय. व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. दाढी किटिंग झाल्यावर बाकी दाखवू. तर मित्रांनो हे जे हात सुजल्यात, ह्याला मारहाण झाली हे 100%. तर याचा जो विषय आहे बघा, मगाशी तुम्हाला मी दाखवलेलं तिथं त्याला अशी मारहाण झालेली आहे, लागल्या अंगाला, त्याच्यानंतर काही तर डोक्याला. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ह्यो थांब नाही निघाला हे जी त्याचा विषय दिसतोय. तर आता ह्याच्या भूतकाळामध्ये आता हे मराठी कळत नाही, ह्याला हिंदी कळते आणि कन्नडी कळते. कर्नाटकचा आहे, किडनी काढून घेतली का काय केलं आपल्याला काय तर माहीत नाही. पण अगोदरपासूनच हे आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ, दुसरा काय नाही. बस बैठ जा, घे पाणी. तर मित्रांनो आता भावाला घालतोय आंघोळ. अरे 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 बघ बघ बस बघ घेतोय. यार बघू मित्रांनो बाकीचा व्हिडिओ आंघोळ झाल्यावर दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू वाच करा. हो 2 मिनिटं आवाज येतो व्हिडिओ मध्ये. हात दुखतं, हाताला लागलेला. रुक 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 गडबड मत कर. अरे अरे हो इधर इधर रुक गडबड मत कर. हाताला मार लागलेला आहे त्यामुळे तसं करता येते.
हात पूर्ण सुजले हो. रुक रुक रुक. ते हे आणते गंध. तर मित्रांनो, ह्याला ज्यावेळेस आपण रस्त्यावरनं घेतलं, याची केस वाढलेली नव्हती बरं का, म्हणजे केस वाढलेली नव्हती, ऍक्टिव्ह होता. फक्त याच्या हातावर मारा. रुक 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 मला का रुक. याच्या हातावर मारा आहे आणि इथं काय तर टाक्याचं वन आहे. आता हे घरातनं आणून सोडलंय का कुठल्या तरी आश्रममधनं आणून सोडले, याची काय आयडिया आपल्याला नाही. तर देख याची काय आयडिया आपल्याला नाही की हा घरातला आहे का कुठल्या आश्रममधनं आणून सोडलेला आहे. कौन सा भगवान? इधर 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 भगवान, दर्शन ले लो, दर्शन ले लो भगवान, दर्शन ले लो. तर बोलायच्या मानसिकतेतला गडी नाही, ह्याला बोलताच येत नाही. मंगळवेड्याच्या पुढे त्या गावामध्ये आपल्याला बेवारस अवस्थेत सापडला. आणल्यानंतर ह्याला भरपूर मारहाण झालेले, हात सुद्धा याचे सुजलेत, हाताला हात लावू देत नाही. म्हणजे आता मारहाण करून आणून सोडले का काय करून आणून सोडले आपल्याला माहित नाही. घरातनं आणून सोडले का कुठल्या आश्रमातनं आणून सोडले काहीच माहित नाही. पण कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवर असणाऱ्या गावामध्ये आपल्याला सापडलाय. मित्रांनो, आधार द्यायचं आपलं काम आहे. याचा चेहरा मिळता जुळता वाचत असेल, तुमच्या आसपासल्या परिसरातला जाणून बुजून कोणी आणून सोडला असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आता ह्याला नेमकं मारलं कोणी हे सुद्धा आपल्याला माहित नाही. तर मित्रांनो, आणलंय, आधार द्यायचं काम आहे, आधार देऊया, ट्रीटमेंट देऊया, आपलं काम आहे. तर समाजकार्य कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, महानाथ रामकृष्ण हरी.